ज्या एकनाथ शिंदे आणि भाजपनं शिवसेना फोडली त्यांनाच आता उद्धव ठाकरेंचा पुळका आलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतल्या नेत्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रेझेंटेशन वेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे मागच्या रांगेत बसलेले दिसले आणि त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपला प्रचंड दुःख झालंय। बघूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। कशी नशिबाने आज थट्टा मांडली ही वेळ त्यांच्यावर संजय राऊत सारख्या भांडीघाशामुळे आलेली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय। स्वतः म्हणतायत तुम्ही बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे, कुठे तो ठाकरे ब्रँड? दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमुळे महाराष्ट्रात वादंग उठलाय। इंडिया आघाडीच्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलं आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला अक्षरशः आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्यात। उद्धव ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी झाली अशी खोचक टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। अरे अरे अरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे, शिवरायांचा वारसा सांगताना रे, काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे। काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे, तुमच्यापेक्षा एक एक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे। महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे। थोडा जरी स्वाभिमान, आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उभा ठाणा रे। संजय राऊत त्यांच्याकडे काम करण्यासाठी एक गरगडी मिळालेला आहे, फुकटची भांडी घासून मिळत आहेत। आता ते राहुल गांधीची भांडी घासतायत। थोडंसं वाईट वाटत असेल त्यांना की आपल्या घरी भांडी घासणारा माणूस आता राहुल गांधींच्या घरी भांडी घासतोय, पण गांजा राऊत पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी उद्धव ठाकरे यांची अवस्था झालेली आहे। कशी नशिबाने आज थट्टा मांडली ही वेळ त्यांच्यावर संजय राऊत सारख्या भांडीघाशामुळे आलेली आहे। दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मानात इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आम्ही उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बसले, आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे। आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले, आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले। त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे। भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही। पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं, पण ठीक आहे। काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, आपल्याला माहीत असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय। पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोंबलंय काय, आम्ही कुठे बसलो ते नाही, त्यांना झोंबलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं। राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी इंडिया आघाडीच्या बैठकीत मतदार घोटाळ्याचं प्रेझेंटेशन दाखवलं। त्यावेळी पहिल्या रांगेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह इतर नेते बसलेले होते। दुसऱ्या रांगेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती होत्या। तिसऱ्या रांगेत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला तर चौथ्या रांगेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना स्थान दिलं होतं। मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबतच खासदार संजय राऊत हे थेट 6व्या रांगेत बसले होते। यावरून भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनं टीकेची झोड उठवली आहे। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की हे म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही।
की ज्यांना वाटतंय की अरे हा उद्धवजींचा अपमान झालेला आहे, महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. आशिष शेलार नावाच्या माणसाला अक्कल नावाचं बक्कल असतं तर इतकं टक्कल पडलं नसतं. कळलं पाहिजे राव, तुम्ही ज्या उद्धव साहेबांची खुर्चीच काढून घेण्यासाठी कपटनीती केली, 40 गद्दारांना पळवण्यासाठी ब्लॅकमेल केलं, त्यांना काय काय कपटनीतीने पळवलं, तुम्ही उद्धव साहेबांच्या सन्मानाची कधीपासून चिंता करायला लागलात? ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं उपहासात्मक आंदोलन केलं. आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ गाठलं. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी क्षमा करावी अशी मागणी करत स्मृतीस्थळी वंदन केलं. युतीमध्ये, शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे. त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची. त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय. म्हणजे काय अवस्था झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे. कुठे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत, तर तुम्ही तिथे झुकला नाहीत, तर तुम्ही तिथे सरपटलात. आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाहीये. राहुल गांधींनी दाखवलेलं प्रेझेंटेशन व्यवस्थित बघता यावं म्हणून उद्धव ठाकरे मागे बसले असं सांगितलं जातंय. निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी बैठकीत प्रोटोकॉल कसा असू शकतो असा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उपस्थित होतोय. मात्र एकनाथ शिंदे जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा ते मालकाला भेटतात, तळवे चाटतात अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार केली जाते. त्यामुळे राहुल गांधींच्या निवासस्थानी ठाकरे पिता पुत्रांना शेवटच्या रांगेत बसवल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं टीकेची संधी साधली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.